हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुमचा जो 10वीचा जो ग्रामर आहे, ऑल जे ग्रामरचे टॉपिक आहे त्याचा वन शॉट व्हिडिओ हा आज मी घेऊन आलेले आहे. आणि त्यामुळे तुम्हाला एक म्हणजे ज्यांना ग्रामर हार्ड जातं किंवा ग्रामरचे रूल्स हे लक्षात राहत नाहीत, नियम लक्षात राहत नाही, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर आपण आधी डिस्कस करूयात की सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमसाठी ग्रामरचे टॉपिक काय काय आहेत. तर समास आणि शब्दसिद्धी हे जे आहे ते सेमी इंग्लिश साठी चे जे मुलं आहेत त्यांना दोन दोन टॉपिक बस वेगवेगळे आहेत सेमीचे आणि इंग्लिश मीडियमचे. तर समास आणि शब्दसिद्धी हे सेमी इंग्लिशच्या मुलांना आहे, 2-2 मार्काची ही कृती येते. नंतर वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर हे इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी आहे, हे पण 2-2 मार्काची ऍक्टिव्हिटी तुम्हाला ग्रामरची येते. नंतर वाक्य प्रचार आहे ते म्हणजे 4 मार्काचे वाक्यप्रचार तुम्हाला येतात, 2 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करावे लागतात. नंतर व्होकॅब्युलरी जे आपण म्हणू ते तुमची 4 मार्काची आहे. तर त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे, वचन बदला किंवा ओळखा, लिंग बदला किंवा ओळखा, हे तुम्हाला व्होकॅब्युलरीमध्ये आहे. आणि लेखन नियम, विरामचिन्ह हे 2 मार्काला लेखन नियम आहे, विरामचिन्ह तुमचं 1 मार्काला असेल आणि पारिभाषिक शब्द 1 मार्कासाठी. तर अशा प्रकारे तुमचा ग्रामर हा 16 मार्काचा वेटेज हा 10वीच्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये राहणार आहे. फक्त 2 टॉपिक तुमचे सेमी आणि इंग्लिश मीडियमचे वेगळे आहेत, बाकी सगळं तुमचं ग्रामर हे सेम असेल. तर आपण एक एक टॉपिक यामधलं डिस्कस करूयात. जे कॉमन टॉपिक आहेत तुमचे लेखन नियम आणि विरामचिन्ह हे आता आपण डिस्कस करणार आहोत स्टार्टिंगला. तर आधी आपण लेखन नियम पाहू. लेखन नियमचा जो टॉपिक आहे हे तुम्हाला एक रायटिंगसाठी किंवा शुद्ध लेखनासाठी पण खूप इम्पॉर्टंट राहील. ओके, तर आधी आपण लेखनाचे नियम किंवा शुद्ध लेखन जे आपण म्हणतो त्याचे रूल्स हे व्यवस्थित आपण समजून घेऊयात. तर तुम्हाला माहित असेल वेलांटी आणि उकार हे आपल्या मराठीच्या लेखनामध्ये असेल. तर वेलांटीचे नियम आणि उकाराचे नियम नेमके कधी आणि कसे द्यायचे हे आपण थोडक्यात पाहूयात. तर वेलांटीचे नियम हे आपण कसे पाहणार, तर यामध्ये 7 नियम तुम्हाला आहेत. तर आधी आपल्याला ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर ओळखता आलं पाहिजे बाळांनो. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे अ, इ, उ, रू आणि लू, म्हणजे ज्याचा आपण प्रोनाऊन्स करतो किंवा ज्याचा उच्चार करतो ते आपण पटकन उच्चार करतो ते ऱ्हस्व स्वर झाले. दीर्घ स्वर मध्ये आपल्याला म्हणजे ओढावं लागतं, असं आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ हे सगळे दीर्घ स्वर झाले. तर म्हणजे ज्याला आपल्याला बोलताना म्हणजे थोडंसं ओढावं लागतं, असे अक्षर हे दीर्घ मध्ये झाले. ओके, तर आता आपण एक एक करून याचे नियम पाहूयात. तर तुम्हाला ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर नक्कीच कळले असतील. तर आपण नियम नंबर 1 पाहूयात, जे तुम्हाला लेखन नियम ची 2 मार्काची ऍक्टिव्हिटी त्याच्यासाठी पण यूज होईल. आणि ते त्यांचे सिली मिस्टेक्स होतात, ज्या मुलांचे भरपूर सिली मिस्टेक्स होतात काना, मात्रा, उकार, वेलांटीमध्ये, त्याच्यासाठीचे पण हे तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तर पहिला नियम तुमचा असा लेखन नियमचा राहील, मराठी शब्दातील पहिल्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी द्या. जो पण मराठी शब्द तुम्ही लिहिताय किंवा ओळखताय किंवा तो पहिला अक्षर असेल तर त्याला नेहमी पहिली वेलांटी द्या. जसं की दिवस, किरण, पिवळा आणि नियम, म्हणजे आपण दिवस असा लिहितो पहा. ओके, आपण अशी दुसरी वेलांटी देत नाही. जसं की मराठी शब्द आहे त्याचं पहिलं जे लेटर आहे त्याला नेहमी पहिली वेलांटी द्यावी. हा रूल नंबर 1 झाला वेलांटीचा. रूल नंबर 2 जर आपण पाहिलं वेलांटीचं, तर एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी द्या. म्हणजे जो पण एक अक्षरी शब्द असतो की ती, ही, जी, पी, मी, ओके, असे जे वर्ड्स असतात जे सिंगल लेटर आपण लिहितो, ओके, जसं की ती मुलगी, आपण असं लिहितो, दुसरी वेलांटी देऊन लिहितो, तर ते आपण म्हणजे एक अक्षरी जे लेटर असेल त्याला नेहमी दुसरी वेलांटी द्या. आता तुम्ही म्हणाल मॅम इथं अपवाद म्हणजे काय? अपवाद हा नि म्हणजे अपवाद शब्द झाला. अपवाद म्हणजे जे संस्कृत भाषेतील किंवा इतर भाषेतील शब्द जेव्हा आपण मराठीत वापरतो तर त्याला आपण मराठीचे नियम लागू शकत नाही, त्याला आपण मराठीचे नियम म्हणजे लावू शकत नाही. जसं की संस्कृत भाषेतील शब्द आहे, ओके, तर नि हा तसा शब्द असेल तर त्याला आपण आपला मराठीचा रूल लावणार नाही. तर असे काही अपवाद वर्ड्स येऊ शकतात, तर ते तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल की त्याला आपले रूल लागत नाही. ओके, रूल नंबर 3 जर आपण पाहिला तर मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्या. ओके, जे पण मराठीमध्ये तुमचा शब्द येईल तर त्याला नेहमी दुसरी वेलांटी असावी. जसं की आरती, गती, मिरची असे काही उदाहरण आहेत. ओके, तर ह्याला आपण जे शेवटचं लेटर आहे त्याला आपण दुसरी वेलांटी दिलेली आहे पहा. ओके, गती, तीला आपण दुसरी वेलांटी दिली आहे. मिरची, चीला आपण दुसरी वेलांटी दिली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मराठी शब्दातील पहिलं अक्षर असेल पहिली वेलांटी द्या, मराठी
मराठी शब्दातील शेवटचं अक्षर असेल त्याला शेवटची वेलांटी द्या. ओके, किंवा दुसरी वेलांटी द्या. आता अपवाद मध्ये तथापि आणि अद्यापि हे शब्द संस्कृत भाषेतील आहेत, याला आपण म्हणजे दुसरी वेलांटी देऊ शकत नाही. ओके, कारण हे संस्कृत भाषेतील शब्द आहे, त्याला आपले मराठीचे नियम लागणार नाही. ओके, आता रूल नंबर 4 जर आपण पाहिला, मराठी शब्दातील शेवटचं अक्षर अस्वर असेल. आता अस्वर म्हणजे अ, इ, उ, रू, म्हणजे ज्याला आपण उच्चार करतो त्याला वेळ लागत नाही किंवा ज्याला काना मात्रा उकार नाही. हे सिंपल म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते ट्रिक, की ज्याला काना मात्रा उकार नाही असा शब्द अस्वर असेल. ओके, तर त्याच्या आधी जो पण अक्षर येईल किंवा जो पण लेटर येईल त्याला आपण दुसरी वेलांटी देणार. कसं, तर कठीण. पहा, आता न हा शब्द आहे, हा कोणता स्वर आहे, तर हा रस्व स्वर आहे न. ओके, याला काना मात्रा उकार वेलांटी नाही, तर त्याच्या आधी जो पण शब्द येईल त्याला दुसरी वेलांटी द्या. जसे की विहीर आहे, र हे रस्व स्वर आहे, ज्याला काना मात्रा उकार वेलांटी नाही, त्याच्या आधी ही जे आलेलं आहे त्याला दुसरी वेलांटी दिलेली आहे. ओके, जसं की नीट आहे, वीत आहे, जीव आहे. तर असे काही वर्ड्स असतात की जे शेवटी ज्याला काना मात्रा उकार नाही किंवा रस्व स्वर आहे. रस्व स्वर मग कुठेही आला असेल, तुमचा शब्दाच्या मध्ये आला असेल तरी पण, ज्याच्या आधी रस्व स्वराच्या आधी जे पण लेटर वेलांटीवाला येईल, ओके, तर त्याला आपण नेहमी दुसरी वेलांटी देणार. ओके, आता रूल नंबर जर 5 आपण पाहिला, तर मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल, दीर्घ म्हणजे ज्याला काना मात्रा उकार वेलांटी असेल. ओके, तर त्याच्या जे अलीकडचं अक्षर आहे किंवा त्याच्या आधी जो अक्षर येतो त्याला नेहमी पहिली वेलांटी द्या. जसं की रूल नंबर 4च्या एकदम ऑपोजिट, रूल नंबर 4 आपला काय होता, की जिथं मराठी शब्दातील शेवटचं अक्षर अस्वर आहे म्हणजे ज्याला काना मात्रा उकार नाही, त्याच्या आधी जे लेटर येतं त्याला आपण दुसरी वेलांटी दिली. आणि 5व्या रूल मध्ये काय आहे, जे दीर्घ स्वर आहे शेवटी, ओके, ज्याला काना मात्रा उकार आहे, त्याच्या आधी जो पण लेटर येतो त्याला आपण पहिली वेलांटी. जसं की किडा, विळी, मिनू, पिसे, दिवा. आता ड डलाकाना डा आहे, हे दीर्घ झालं. ओके, ळी आहे, हे दीर्घ स्वर झालं. नू आहे, हे दीर्घ स्वर झालं. से, हे दीर्घ स्वर झालं. दिवा, हे दीर्घ स्वर झालं. ह्याच्या आधी जे पण लेटर येईल तर त्याला आपण पहिली वेलांटी देणार. तर हे रूल्स, हे 5वा रूल आहे. नंतर 6वा जो आपला रूल आहे, सगळ्यात सोपा रूल आहे, की मराठी शब्दातील विसर्ग. विसर्ग म्हणजे काय, असे 2 डॉट. विसर्ग असेल किंवा जोड शब्द असेल त्याच्या आधी जे पण लेटर येणार त्याला आपण पहिली वेलांटी देणार. जसं की निशुल्क आहे, आता हे इथं विसर्ग दिसतोय तुम्हाला, विसर्गाच्या आधी नि आलेला आहे तर त्याला आपण पहिली वेलांटी देणार. आपण निशुल्क असा लिहित नाही. ओके, हे चुकीचं झालं, आपण निशुल्क असा लिहितो. म्हणजे जो हा म्हणजे काय म्हणू याला, विसर्ग म्हणू. विसर्गाच्या आधी जे पण लेटर येणार त्याला पहिली वेलांटी द्या. किंवा जोड शब्द, आता स ला व जोडलाय, त्याच्या आधी समजा हे झालं, आता हे दीर्घ विसर्गाचं झालं. आता स ला त आहे, विस्तव, तर वी ला आपण पहिली वेलांटी देणार. आपण विस्तव असा लिहित नाही. ओके, नेहमी म्हणजे असा लिहायचा, कारण इथं जोड शब्द आहे. जोड शब्दाच्या आधी जो लेटर येतो त्याला पहिली वेलांटी, विसर्गाच्या आधी जो लेटर येतो त्याला पहिली वेलांटी. हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता रूल नंबर 7 अजून सोपा, की मराठी शब्दातील अनुस्वार युक्त अक्षर असेल. ओके, अनुस्वार म्हणजे त्याला आपण टिंब म्हणतो अक्षरावर. तर अनुस्वार युक्त अक्षर असेल तर तो नेहमी पहिली वेलांटी त्याला दिली पाहिजे. म्हणजे चिंच आहे, भिंग आहे, जलसिंचन आहे, रिंग आहे, रिंगण आहे, टिंब आहे. ओके, असं म्हणजे बिंब. जर जर आपण जिथं अनुस्वारयुक्त अक्षर असेल आणि तिथं अनुस्वार आला असेल तर आपण दुसरी वेलांटी देणार नाही, त्याला आपण पहिलीच वेलांटी द्यावी लागेल. हा रूल आहे वेलांटीचा. तर असे सोपे सोपे रूल्स आहेत आणि तुम्ही फक्त यातून असं ट्रिकने जर लक्षात ठेवलं, की मराठी अक्षरातील पहिलं अक्षर पहिली वेलांटी, मराठी शब्दातील शेवटचं अक्षर दुसरी वेलांटी, विसर्गाच्या पुढे पहिली वेलांटी, जोड शब्दाच्या पुढे पहिली वेलांटी, अनुस्वार युक्तला पहिली वेलांटी, दीर्घ स्वर असेल शेवटी तर त्याच्या अलीकडच्या अक्षराला पहिली वेलांटी, किंवा रस्व स्वर असेल शेवटी त्याच्या अलीकडच्या अक्षराला दुसरी वेलांटी. असं तुम्ही जर रूल्स असे 7 शॉर्ट मध्ये लक्षात ठेवले तर तुम्ही लेखन नियमची ऍक्टिव्हिटी ही व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. आणि ज्या पण काही रायटिंग स्किल मध्ये वगैरे काना मात्रा उकार वेलांटी
या काही चुका होतात त्या तुम्ही नक्कीच यातून सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला आता आपण वेलांटीचे नियम पाहिले. आता हे झाले. आता उकाराचे नियम आपण पाहू. उकार पण तुम्हाला पहिला उकार असतो आणि दुसरा उकार, जसं की वेलांटी पहिली आणि दुसरी असते. तसंच उकारामध्ये पहिला उकार आणि दुसरा उकार. तर यामध्ये पहिला नियम काय आहे उकाराचा? मराठीतील एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरा उकार द्या. जसं की तू, शू आपण म्हणतो ना, तर असं म्हणतो आपण तू कोठे राहते, तर तू आपण दुसरा उकार देणार, पहिला उकार देणार नाही. जसं की मराठीतील एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरा उकार द्या. ओके. आता रूल नंबर 2 काय आहे? मराठी शब्दातील शेवटचं अक्षर काना, मात्रा, उकार, वेलांटी किंवा आपण दीर्घ स्वर म्हणू. त्याच्या आधी जो पण अक्षर येईल त्याला पहिला उकार द्या. जसं की आता पहा क, कला, कना, का आहे. हे दीर्घ स्वर आहे. त्याच्या आधी जे पण येतं त्याला पहिला उकार द्या. त्याच्या आधी जर अक्षराला उकार असेल तर पहिला उकार द्या. जसं की सुका आहे, जुना आहे, मुळा आहे, फुगा आहे. ओके. आता ग, गला, कना, गा आहे. ओके. तर इथं काय आहे? हे दीर्घ स्वर आहे. दीर्घ स्वरच्या जे आधी लेटर येतं त्याला आपल्याला पहिला उकार देणं आवश्यक आहे. आता अपवाद म्हणजे काय? अपवाद मी म्हटलं तुम्हाला संस्कृत भाषेतील शब्द आहे. तर पूजा आणि अनुज्ञा. तर पहा आता पूजा जो शब्द आहे हा म्हणजे ह्याला दुसरी वेलांटी आहे किंवा हे दीर्घ स्वर आहे, तरी पण हा शब्दाला पूला आपण पहिला उकार दिला नाही. का दिला नाही? तर ह्याला आपण हे संस्कृत भाषेतील शब्द म्हणू याला किंवा ते अपवाद आपण हे म्हणू. आता जर आपण पाहिलं रूल नंबर 3 की मराठी शब्दातील शेवटचं अक्षर अस्वर असेल, अस्वर म्हणजे ज्याला काना, मात्रा, उकार काहीच नाही, त्याच्या आधी जे पण लेटर येतं ओके त्याला आपण नेहमी दुसरा उकार द्यायचा. जसं की भूक, मूल, चूक, रूप आणि कापूस. आता पहा इथं क आहे, ह्याला अस्वर म्हणू आपण. अस्वर आहे तर त्याच्या आधी जे पण म्हणजे लेटर येतं त्याला दुसरा उकार द्या. ल आहे त्याच्या आधी जे पण लेटर आहे त्याला दुसरा उकार द्या. क आहे त्याच्या आधी जे पण लेटर आहे त्याला दुसरा उकार द्या. प आहे ओके. इथं पहा अस्वर आहे त्याच्या आधी जे पण लेटर आहे त्याला आपण दुसरा उकार दिलेला आहे. कापूस ओके. इथं आपण दुसरा उकार दिला. अपवाद म्हणजे गुण आणि मधुर हे संस्कृत भाषेतील शब्द आहे. आता रूल नंबर जर 4 आपण पाहिला, एखाद्या शब्दाच्या शेवटी उकार असेल, जसं की वेलांटीला शेवटी वेलांटी असेल तर आपण दुसरी देतो. तर तसं शेवटी उकार असेल तर नेहमी दुसरा द्या. जसं की खडू आहे, जादू आहे, पैलू आहे. हे शेवटी उकार आहे तर त्याला दुसराच द्यायला पाहिजे. किंवा अपवाद शब्द परंतु, शिशु आणि मधु हे काही अपवाद हे संस्कृत भाषेतील शब्द आहे. आता आपण पाहूयात 5वा जो रूल आहे, शब्दातील विसर्ग आणि जोड अक्षरापूर्वी येणाऱ्या अक्षराला पहिला उकार द्या. तर यामध्ये आता विसर्ग म्हणजे आपण 2 डॉट म्हटलं तर 2 डॉट किंवा ह्याला विसर्ग म्हणू. विसर्गाच्या आधी जे पण लेटर येईल त्याला पहिला उकार द्या. ओके. किंवा जोड शब्दाच्या आधी जे पण लेटर येईल त्याला पहिला उकार द्या. जसं की दुःख, दुःशासन, पुष्कळ, तुझ्या आणि कुस्ती. ओके. तर हे सगळे जे लेटर आहेत विसर्ग आणि जोड अक्षर पूर्वी असे काही शब्द असेल तर त्याच्या आधी पहिला उकार द्या. सेम वेलांटीमध्ये पण आपण तसंच पाहिलं. विसर्ग आहे, जोड अक्षर आहे, त्याच्या आधी जे पण लेटर येतं त्याला पहिली वेलांटी देतो. सेम उकाराच्या नियममध्ये पण असेच राहील. आता अपवाद म्हणजे सूत्र, सूर्य आणि पूर्व. आता त्र हे पण जोड शब्द आहे, य ला र आहे हे पण जोड शब्द आहे, पूर्व वर रफार आहे हा पण जोड शब्द आहे. पण हे जे 3 शब्द आहेत ते संस्कृत भाषेतील आहे. त्यामुळे आपले मराठीचे रूल्स याला लागत नाही. काही असे अपवाद वर्ड्स असतात. आता नियम नंबर 6 क्रिया असेल तर क्रियाला उ किंवा ऊन प्रत्यय लावताना क्रियेच्या शेवटी, जसं क्रिया म्हणजे करणे ओके नाही, उठणे, बसणे, जाणे, येणे असं. तर क्रियेच्या शेवटी व असेल तर आपण उ किंवा ऊन असं त्याचं रूप करतो किंवा रूप होतात. पण क्रियेच्या शेवटी व नसेल तर आपण उ किंवा ऊन असे रूपे घेतो. ओके. तर हे काही नियम एवढं म्हणजे येणार नाही पण माहिती असावं. आणि हे तुम्हाला माहित आहे जसं की धावचं आपण धावून करतो. ओके. असं ऊन करत नाही. जेवचं जेवून करतो, खेळचं खेळून करतो, जाणेचं जाऊन करतो आणि करचं करून करतो.
ओके, असं नाही करत आपण ऊन. ओके, आपण करून असं लिहितो डायरेक्ट. तर असे काही रूल्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता नंतर 7वा जो नियम आहे, अनुस्वारयुक्त अक्षराचा उकार सामान्यतः ऱ्हस्व म्हणजे पहिला असावा. ज्याला अनुस्वार आहे म्हणजे त्याला आपण जे डॉट म्हणतो, त्याचा म्हणजे जो उकार आहे तो पहिला असतो. जसं की गुंजन आहे, चुंबक आहे, रुंजी आहे, सुंदर आहे, कुटुंब आहे. हे अनुस्वारयुक्त अक्षर आहे. तर त्याला आपण पहिला उकार हे देणं आवश्यक आहे. तर असे काही आपण उकाराचे आणि वेलांटीचे नियम, लेखन नियमचे पाहिलेले आहेत. मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा, हे रूल्स तुम्ही शिकले होते का? किंवा तुम्हाला माहीत होतं का, की उकार आणि म्हणजे लेखनासाठी काही रूल्स आहेत शुद्ध लेखनसाठी आणि ते असे रूल्स आपण आज पाहिलेत. तर तुमच्या बोर्डामध्ये कशी ॲक्टिव्हिटी येते ते आपण थोडंसं पाहूयात. एक तर असं येतं, की खालील प्रत्येक गटातील अचूक शब्द ओळखा. तर अचूक शब्द ओळखामध्ये आता तुम्हाला 4 शब्द दिले जातात. तर त्यामध्ये जे चुकीचं आहे ते आधी तुम्ही बाहेर काढून टाकणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. जसं की आशीर्वाद असा लिहित नाही आपण. ओके. आशीर्वाद असाही लिहित नाही आपण. तर या 2 मध्ये तुम्ही मग पाहू शकता की आपण आशीर्वाद कसा लिहितो. तर आशीर्वादमध्ये ला बाळांनो दुसरी वेलांटी असते. तर आशीर्वाद हा शब्द आपला करेक्ट राहील. तसंच क्रीडांगण आता म्हणजे 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तर यामधून तुम्हाला आयडेंटिफाय करून लिहावं लागेल की क्रीडांगण कोणता शब्द करेक्ट आहे. आता दीपावली, परिस्थिती, मैत्रीण ओके किंवा मैत्रिणी असे काही शब्द हे तुम्हाला दिले जातात. तर अजून एक असा प्रश्न विचारला जातो की खालील वाक्य लेखन नियमानुसार दुरुस्त करा. तर एकतर अचूक शब्द ओळखा म्हणून येतं किंवा अशी एक ॲक्टिव्हिटी बोर्डामध्ये येते. तर गुरुजींनी दिलेला आशीर्वाद नेहमी पाठीशी असतो. तर यामध्ये तुम्हाला जे 2 चुकीचे शब्द आहेत, ते तुम्हाला यामधून आयडेंटिफाय करायचे आहेत आणि काढून टाकायचे आहेत. तर यामध्ये काय चुकीचं आहे? हे एक चुकीचं आहे आणि हे एक चुकीचं आहे. तर हे तुम्हाला करेक्ट करून लिहायचं असतं. ओके. हे तुम्हाला करेक्ट करून लिहायचं आहे. निसर्ग ही आपली मैत्रीण आहे. ओके. कठीण प्रसंगी आपण दुसरी वेलांटी देतो. धीरला आपण दुसरी वेलांटी देतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाब्बासकी दिली. शाब्बासकी शब्द ला ब असतो. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. अशा प्रकारचे काही उदाहरणं तुम्हाला पेपरमध्ये येतात. त्यातून 2 चुकीचे असतात ते तुम्हाला करेक्ट करून लिहावे लागतात. ओके. नेक्स्ट आपण पाहूया तुमची विरामचिन्ह जी कॉमन ॲक्टिव्हिटी आहे सेमी आणि इंग्लिश मीडियमची. तर विरामचिन्हमध्ये पण तुम्हाला 9 विरामचिन्ह आहेत. ओके. तर ते कोणते आहेत आणि ते कधी-कधी यूज करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे पण 2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं. तर जेव्हा आपण बोलत असतो आणि तेव्हा मध्ये-मध्ये आपण थांबत बोलतो. रुक-रुक के हम जो बोलते हैं, तर त्या थांबण्याला आपण विराम म्हणतो. ओके. मध्ये-मध्ये थांबत-थांबत बोलतो त्याला आपण विराम म्हणू. लेखन नियममध्ये हा विराम ज्या वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो त्याला आपण विरामचिन्ह म्हणतो, की जे आपण लेखनात दाखवतो जसं की फुल स्टॉप वगैरे काय-काय जे विरामचिन्ह आहेत ते. आता ते 9 विरामचिन्ह नेमके कोणते आहेत? तर पूर्ण विराम एक असतो पहा. ह्याला अपूर्ण विराम म्हणतो. आता अवतरण चिन्हमध्ये सिंगल इन्व्हर्टेड आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा असतो. अर्धविराममध्ये जो डॉट आणि जो स्वल्पविराम त्याला अर्धविराम म्हणू. प्रश्नचिन्हमध्ये क्वेश्चन मार्क असतो. संयुक्त चिन्हमध्ये छोटी डॅश असते. स्वल्पविराममध्ये असा स्वल्पविराम काढला जातो पहा. नंतर उद्गार चिन्ह तुम्हाला माहिती आहे आणि अपसारण चिन्हमध्ये मोठी डॅश. आता हे जे 9 विराम चिन्ह आहेत तुम्हाला ह्याची नावं आणि चिन्ह हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात असली पाहिजे. ओके. आता याचा यूज कधी-कधी करायचा ते आपण पाहूयात, की पूर्णविराम आपण कधी वापरायचा? तर वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. जेव्हा तुमचा सेंटेन्स पूर्ण झालाय, तेव्हा आपण फुल स्टॉप देतो. ओके. उदाहरणार्थ माझे जेवण करून झाले. ओके. सिंपल. मग इथं आपण पूर्णविराम दिला. म्हणजे इथं आपण पूर्णविराम देतो. किंवा जेव्हा वाक्याचा संक्षेप दाखवतो आपण की शॉर्ट फॉर्म यूज करतो. स. खांडेकर. ओके. नंतर पूर्णविराम, नंतर पूर्ण म्हणजे जेव्हा आपण पूर्ण नाव लिहित नाही, फक्त असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, तेव्हा पण आपण पूर्णविराम वापरतो. नंतर पूर्णविराम झालं. आता अर्धविराम कधी वापरतो? अर्धविराम म्हणजे जेव्हा 2 छोटी वाक्य उभयानवी अव्ययाने जोडली जातात. ओके. 2 छोटे-छोटे सेंटेंस है वो उभयानवी अव्यय से जोड़े जाते हैं. त्याच्या आधी आपण
अर्धविराम देतो. जसं की धवल खूप हुशार आहे पण. आता उभयानवी अव्यय कोणते? पण, परंतु, अथवा, किंतु हे सगळे उभयानवी अव्यय झाले. आता पण हे उभयानवी अव्यय झालं, त्याच्या आधी आपण काय करणार? अर्धविराम वापरणार की धवल खूप हुशार आहे पण तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही. आता अजून एक जर सेंटेन्स पाहिला, गड आला पण सिंह गेला, तर यामध्ये आपण पूर्णविराम कधी वापरणार? गड आला मग अर्धविराम. गड आला पण सिंह गेला, इथं आपण अर्धविराम हा वापरतो. म्हणजे दोन जे छोटी छोटी वाक्य आहेत त्याला उभयानवी अव्ययाने जोडली जातात, तर उभयानवी अव्ययाच्या आधी तुम्हाला अर्धविराम वापरणं आवश्यक आहे. ओके. आता स्वल्पविराम कधी वापरतो? हे तर सगळं सोपं आहे की एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास, म्हणजे आपण नद्यांची नावं घेतो, कलर्सची नावं घेतो, जसं की गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. ओके. एकाच जातीचे शब्द आपण लागोपाठ म्हणतो, तिथं आपण स्वल्पविराम हे वापरतो. नंतर हाक मारताना नावापुढे, म्हणजे कुणाला तरी तुम्हाला हाक मारायची आहे, आवाज द्यायचा आहे, तर त्याचं नाव घेतल्यानंतर आपण स्वल्पविराम वापरतो. श्यामल पुस्तक दे, श्यामल नंतर आपण स्वल्पविराम वापरला. तर स्वल्पविराम जेव्हा एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास किंवा कुणाचं नाव घेतोय, हाक मारतोय, त्याच्या नावापुढे आपण स्वल्पविराम हे देतो. नंतरचा चौथा जो तुमचं विरामचिन्ह आहे अपूर्ण विराम, म्हणजे 2 डॉट. ओके. हे तर इथं काय म्हणू आपण? वाक्याच्या शेवटी तपशील देताना, आता एक सेंटेन्स आहे आणि त्याच्यानंतर त्याचं डिटेल आपल्याला सांगायचंय. ओके. तपशील देताना आपण तपशील म्हणजे डिटेल माहिती, तर वाक्याच्या शेवटी तपशील देताना आपण अपूर्ण विराम वापरतो. नामांचे प्रकार पुढील प्रमाणे असं म्हणून आपण अर्धविराम देतो. मग कोणते कोणते आहेत? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. ओके. किंवा विशेषणाचे प्रकार पुढील प्रमाणे असं म्हणतो आणि 2 डॉट देतो आणि त्याचं डिटेल आपण खाली लिहितो. तर यावेळेस आपण अपूर्ण विराम हे वापरतो. नंतर आलं आपलं प्रश्नचिन्ह. हे तर सोपंच आहे. प्रश्नचिन्ह आपण वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतो. प्रश्नचिन्ह म्हणजे जिथं प्रश्न विचारलाय तिथं वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह, की तू कोठे गेला होता? तुझं नाव काय? तुझी शाळा कोठे आहे? असं म्हणून आपण प्रश्नचिन्ह देतो, की सिंपल, की जिथं प्रश्न विचारला तिथं प्रश्न चिन्ह देणं आवश्यक आहे. नंतर उद्गारवाचक चिन्ह कधी देतो आपण? जेव्हा मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत, तेव्हा उद्गारवाचक शब्दाच्या नंतर, जसं की बापरे, केवढा मोठा हा साप. बापरे नंतर आपण उद्गारवाचक चिन्ह अरे रे, ओके, अबब, अरेच्चा असं जेव्हा शब्द आपण यूज करतो त्याच्यानंतर आपल्याला उद्गार चिन्ह वापरणं हे आवश्यक आहे. आता नेक्स्ट आपण पाहूयात अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये पण 2 चिन्ह आहेत बाळांनो, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा. तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा नेमका कधी वापरायचा? तर एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचं मत सांगताना सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. जसं की पहा, गांधीजींनी चले जाव ही घोषणा केली. चले जाव वर आपण जोर दिलाय, तर तिथं आपण ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतलं. आता दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे कोण कोणास म्हणालीची ऍक्टिव्हिटी, जसं की बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द देताना, जसं की शरद म्हणाला मी सहलीला येईन, आई म्हणाली, पहा असं, आई म्हणाली चहा कर, ये हम डबल इन्वर्टेड में लेने वाले. जसं की बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द देतो तेव्हा आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा यूज करतो, की शरद म्हणाला कॉमा मी सहलीला येईन. ओके. तर अशा वेळेस सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाचा यूज करावा लागतो. ओके. आता संयोग चिन्ह म्हणजे छोटी डॅश. तर 2 शब्द जोडताना वापरतात, की विद्यार्थी प्रतिनिधी किंवा आपण असं लिहितो जा ए असं पण लिहितो तेव्हा पण आपण संयोग चिन्ह वापरतो पहा. ओके. किंवा ए जा असं पण लिहितो आपण तेव्हा संयोग चिन्ह वापरतो, की 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरला जातो, जसं की विद्यार्थी प्रतिनिधी, ए जा वगैरे असे काही वर्ड्स मध्ये. आता नंतर कधी वापरतो? ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला, जसं की तुम्ही लिहिताय नोटबुकवर आणि पूर्ण शब्द बसला नाही तर अर्धा शब्द वरच्या लाईन मध्ये लिहितो आणि थोडीशी डॅश छोटीशी करून खाली अर्धा शब्द लिहितो. जसं की मला निबंध लिहा याला खूप आवडते, मग लिहा नंतर तुम्ही संयोग चिन्ह देता आणि अर्धा शब्द खाली लिहिता, तर इथं पण तुम्ही संयोग चिन्हाचा यूज करता. आता अपसारण चिन्ह म्हणजे याला आपण मोठी डॅश म्हणू,
तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्या. जेव्हा तुम्ही बोलतायत आणि बोलता बोलता तुम्हाला पुढचं काय बोलायचंय हे जर समजत नसेल, तर तेव्हा आपण अपसारण चिन्ह वापरतो. जसं की मी गेलो, पण पण असं समोर सुचलं नाही तुम्हाला काय बोलायचंय, तर तेव्हा आपण अपसारण चिन्हांचा यूज करतो. नंतर स्पष्टीकरण द्यायचं असल्यास, जसं की आता तुम्ही दोन व्यक्ती बोलताय आणि थर्ड बद्दल बोलताय. 2 मैत्रिणी बोलतायत आणि तिसऱ्या मैत्रिणीबद्दल बोलतायत, की "बघ, बघ ती मुलगी, जिने लाल रिबीन बांधली, ती पहिली आली." तर तेव्हा आपण स्टॉप करून बोलतो. तेव्हा आपण अपसारण चिन्हांचा यूज करतो. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला 9 विरामचिन्ह हे आहेत. ओके. फुल स्टॉप आहे किंवा पूर्णविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, अर्धविराम, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह असे काही चिन्ह आहेत. तर यातून तुम्हाला ॲक्टिव्हिटी कशी येते? एकतर विरामचिन्ह ओळखा म्हणून पेपरमध्ये येतं पहा. ओके. जसं की हे पूर्णविराम आहे, प्रश्नचिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्हाला पेपरमध्ये येते. किंवा नावासमोर विरामचिन्ह काढा, की पूर्णविराम कसा काढतो आपण, प्रश्नचिन्ह कसं असतं, दुहेरी अवतरण चिन्ह कसं असतं, संयोग चिन्ह कसं असतं. अशा प्रकारे तुम्हाला विरामचिन्हाची ॲक्टिव्हिटी येते किंवा विरामचिन्हाचा उपयोग दिलाय त्यानुसार तुम्हाला आशयाचं विरामचिन्ह ओळखायचं आहे. बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आपण काय यूज करतो अशा टाईपनं किंवा 2 शब्द जोडण्यासाठी किंवा जोड शब्दातील पदे सुट्टी करण्यासाठी तुम्ही काय यूज करता, जसं की संयोग चिन्ह आहे. प्रश्न विचारलाय प्रश्नचिन्ह देतो. उत्कट भावनासाठी उद्गार चिन्ह देतो. तर अशा प्रकारची पण ॲक्टिव्हिटी येऊ शकते किंवा प्रस्तुत वाक्यातील विरामचिन्ह ओळखून चिन्ह व अचूक नावे लिहा. यामध्ये सेंटेन्स दिलाय, तर सेंटेन्समध्ये कोणते चिन्हांचा यूज केलाय, जसं की जांभळा नंतर स्वल्पविराम आहे. मग स्वल्पविराम एक आहे आणि उद्गार चिन्ह आहे. तर हे तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि त्याचं नाव लिहावं लागेल. तर अशा प्रकारे पण काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पेपरमध्ये येते. पहा, अशी एक म्हणजे येते, की पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून तक्ता पूर्ण करा. तर यामध्ये कोणते विरामचिन्ह दिसत आहेत तुम्हाला? इथं दिसत आहे तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा, इथं दिसत आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, प्रश्नचिन्ह पण आहे आणि उद्गार चिन्ह पण आहे. तर ते चिन्ह आणि त्याची नावं हे तुम्हाला असं इथं लिहावी लागतील. आता इथं पण सेम तशी हसून म्हणते ती, आता तू. ओके. यामध्ये पण कोणते विरामचिन्ह आहेत ते तुम्हाला पाहायचंय, आयडेंटिफाय करायचंय आणि नावं हे लिहायचे आहेत. किंवा तुम्हाला खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पूर्ण करा. असं पण येतं, की "छे छे मुळीच नाही डॉक्टर म्हणाले." तर यामध्ये कोणते विरामचिन्ह आपल्याला यूज करावे लागतील? हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येईल. ओके. हे भावना व्यक्त झाली आहे. ओके. तर हे अशा प्रकारे तुम्हाला इथं चिन्हांचा यूज करावा लागेल. ओके. तर अशी पण कधी-कधी ॲक्टिव्हिटी येते आणि हे सगळे सेंटेन्स तुमच्या पुस्तकातून येतात. त्यामुळं तुम्ही रीडरमधले टॉपिक हे व्यवस्थित वाचणं, केअरफुली म्हणजे पाहून वाचणं हे कंपल्सरी आहे. तर लेखन नियम आणि विरामचिन्हासाठी केअरफुल रीडिंग पण तुमची असेल, ओके, तरी पण तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी करायला सोपी जाऊ शकते. आता आपण जाऊयात समास आणि शब्दसिद्धी की काय आहे? समासमध्ये काय आहे आणि शब्दसिद्धीमध्ये काय आहे? तर समासची ॲक्टिव्हिटी जी आहे ते सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी आहे. तर ती आपण थोडंसं पाहूयात. एक मिनिट. तर समासमध्ये समास शब्दसिद्धी आहे ते 2-2 मार्कासाठी आहे. ही सेमी इंग्लिशसाठी आहे. ते आपण आधी पाहूयात आणि नंतर इंग्लिश मीडियमचा वाक्यप्रकार आणि वाक्य रूपांतर पाहणार आहोत. तर समासमध्ये काय आहे? समासात कमीत कमी 2 शब्द असतात. हे 2 शब्द जेव्हा एकत्र केलं जातं, तेव्हा जोड शब्द तयार होतो. मग त्या जोड शब्दाला आपण काय म्हणू? सामासिक शब्द हे म्हणू. ओके. तर याला सामासिक शब्द म्हणतात, की 2 जोड शब्द एकत्र करणं. आता या सामासिक शब्दांची फोड करणं याला विग्रह म्हणू. विग्रह करा म्हणून पण बोर्डामध्ये ॲक्टिव्हिटी येते. तर या सामासिक शब्दांची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला आपण विग्रह म्हणू.
समास 2 शब्दापासून तयार होतो. समास आहे 2 वर्ड्स पासून तयार होतो आणि त्यांना आपण पद म्हणतो. ओके. आता विद्यालय हा पूर्ण शब्द आहे. हा सामासिक शब्द आहे विद्यालय. तर विद्या आणि आलय असं त्याचे 2 शब्द म्हणजे याची फोड झाली. ओके. तर हे पहिलं पद आणि दुसरं पद असं झालेलं आहे. तर समासात कोणतं पद किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरून तुम्हाला 10वीला समासाचे 4 प्रकार आहेत. सॉरी 3 प्रकार आहेत पहा. म्हणजे समासाचे विग्रहावरून 4 प्रकार आहेत, पण तुम्हाला या इयत्तेत किंवा 10वी मध्ये 3 टाइप हे समासचे पाहायचे आहेत. तर यामध्ये तुम्हाला कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास असे 3 टाइप आहेत आणि या द्वंद्व समासाचे पण 3 उपप्रकार आहेत. तर ते पण तुम्हाला या परीक्षेत येतात. तर अशा प्रकारे आता कर्मधारय समास आहे तो कसा ओळखायचा नेमका, तर ते पण आपण थोडंसं पाहून घेऊ, की कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच प्रकार आहे. ओके. आता ज्या समासातील पहिलं पद विशेषण आहे आणि दुसरं पद नाऊन आहे, तर तो कर्मधारय समास झाला. लक्षात ठेवा. ज्या म्हणजे तुम्हाला वर्डमध्ये विशेषण आणि नाऊन दिसत असेल, तर तो कर्मधारय समासमध्ये येईल. तर याला नीलकमळ. आता कमळ कसं आहे? निळं आहे. त्याला विशेषण लागलंय. नाव काय आहे? हे नाम आहे कमळ आणि निळं म्हणजे विशेषण झालं. मातृभूमी, महान राष्ट्र किंवा महाराष्ट्र, नरोत्तम हे सगळे काय आहेत? कर्मधारय समासाची उदाहरणं, की ज्यामध्ये तुम्हाला विशेषण आणि नाऊन दिसतंय ते कर्मधारय समास झाला. आता द्विगु समासमध्ये काय झालं? ज्या समासातील दुसरे पद महत्वाचं आणि पहिलं पद संज्ञा विशेषण किंवा पहिलं पद संख्या विशेषण आणि दुसरं पद इम्पॉर्टंट असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तो झाला द्विगु समास. जसं की त्रिभुवन, पंचपाळे, नवरात्र आणि चौकोन. त्रि म्हणजे काय? 3 संख्या झाली. पंच म्हणजे काय? 5 संख्या झाली. नव म्हणजे काय? 9 संख्या झाली आणि चौ म्हणजे काय? 4 म्हणजे हे संख्या विशेषण झालं. तर त्रिभुवन, पंचपाळे, नवरात्र, चौकोन असे काही शब्द आले तर ते तुम्ही द्विगु समासामध्ये त्याचं डायरेक्ट त्याला द्विगु समास म्हणून लिहायचं. आता द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे काय? तर दोन्ही पदे इम्पॉर्टंट. म्हणजे पदांच्या विग्रहावरून तुम्हाला समासाचे प्रकार आहेत ना. तर द्वंद्व समास आहे, तर ज्या समासातील दोन्ही पदे इम्पॉर्टंट आहे त्याला द्वंद्व समास म्हणू. तर आई वडील दोनो इम्पॉर्टंट आहेत. दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. खरं खोटं, स्त्री पुरुष, सुख दुःख याच्यामध्ये आपण काही हे करू शकत नाही. हे दोन 3 म्हणजे सगळंच इम्पॉर्टंट आहे. आई पण इम्पॉर्टंट आहे, तेवढेच वडील पण इम्पॉर्टंट. भाऊ बहीण, स्त्री पुरुष हे सगळे दोन्ही पद इम्पॉर्टंट आहे. आता द्वंद्व समासातील सामासिक शब्दाचा आपण जेव्हा विग्रह करतो किंवा आपण फोड करतो त्याच्यावरून 3 उपप्रकार त्याचे पडले. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. तर कोणते आहेत? इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. तर यामध्ये इतरेतर मध्ये जेव्हा इतरेतर समासाचा विग्रह करतो तर त्याला आपण विग्रह करताना आणि व हे उभयान्वयी अव्यय वापरतो. लक्षात ठेवा. जेव्हा इतरेतर द्वंद्व समासाची आपण फोड करतो किंवा विग्रह करा म्हणून प्रश्न येतो, तर तो विग्रह करतो तर त्याच्यावरून ते इतरेतर मध्ये जाणार, की आणि व हे उभयान्वयी अव्यय वापरले तर ते इतरेतर मध्ये जाणार. म्हणजे आई आणि वडील दोनो इम्पॉर्टंट आहे. ऊन आणि पाऊस दोन्ही इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. चंद्र व सूर्य दोनो इम्पॉर्टंट आहे. पशु व पक्षी दोनो इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण विग्रह करून पाहतो तेव्हा आपण आई आणि वडील असं लिहितोय, तर आणि आलं असेल तर तुम्ही ते इतरेतर मध्ये लिहिणार. ओके. तर हे लक्षात ठेवा. आता नंतर वैकल्पिक मध्ये काय आहे? वैकल्पिक द्वंद्व समास कसा ओळखायचा? तर या समासाचा विग्रह करताना आपण किंवा आणि अथवा म्हणजे हे असेल किंवा ते म्हणजे ऑप्शन. तर हे वैकल्पिक मध्ये झालं, की या समासाचा विग्रह करताना किंवा आणि अथवा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ 1 किंवा 2 असेल, आपण 1 आणि 2 म्हणत नाही. बरं किंवा वाईट झालं असेल असं म्हणतो. बरं झालं किंवा वाईट झालं. भेद किंवा अभेद असेल, मागे किंवा पुढे असेल. तर जेव्हा आपण किंवा अथवा वापरतो ऑप्शन, तर ते वैकल्पिक मध्ये झालं. इतरेतर मध्ये दोनो इम्पॉर्टंट आणि व वापरतो ते इतरेतर मध्ये झालं. इथं किंवा आणि अथवा जिथं वापरतो ते वैकल्पिक मध्ये झालं. आणि समाहार द्वंद्व समासामध्ये या समासात अनेक गोष्टींचा समावेश असतो.
ज्यांचा विग्रह करताना वगैरे इतर या शब्दांचा वापर केला जातो. ओके, जसं की खाणे पिणे वगैरे, धावपळ वगैरे, म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी आहेत यामध्ये. पुरी भाजी वगैरे, माणिक मोती वगैरे, अंथरूण पांघरूण वगैरे. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 समास आहेत, कर्मधारय, द्विगु आणि द्वंद्व. तर विग्रहावरून द्वंद्व समासाचे तुमचे 3 टाइप आहेत, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. तर त्याच्यावरून तुम्हाला समास आयडेंटिफाय करावा लागेल. तर पेपरमध्ये अशी ॲक्टिव्हिटी येते 2 मार्कासाठी. सामासिक शब्द दिला जातो आणि तुम्हाला नाव लिहायचं असतो. तर भाजीपाला हा कोणता समास झाला? भाजीपाला हा समाहार द्वंद्व समास झाला. पुरुषोत्तम, आता यामध्ये नाऊन आणि विशेषण आहे. तर ते कर्मधारयमध्ये झालं. नवरात्र, नव म्हणजे 9, हे संख्या विशेषण आहे. तर संख्या विशेषण आणि दुसरं पद इम्पॉर्टंट, म्हणजे नवरात्र म्हणजे द्विगुमध्ये झालं, लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्कासाठी बोर्डात ऍक्टिव्हिटी येते. आता अजून असं विचारलं जातं, तुम्हाला शब्द दिला जातो, सामासिक शब्द दिला जातो, नाव पण दिलं जातं, तुम्हाला फोड करायची असते. तर ह्याचा विग्रह कसा करणार? नरसिंह याचा विग्रह करणार आपण सिंहा सारखा नर. ओके, विशेषण आणि नाऊन आहे. तर नर कसा आहे? सिंहासारखा आहे. ओके, नर सारखा सिंह करायचा नाही, सिंहासारखा नर. आता 3, 4 हा वैकल्पिक आहे. तर वैकल्पिक मध्ये आपण किंवा टाकतो. 3 असेल किंवा 4 असेल, एकच काहीतरी असेल. आपण म्हणत नाही 3, 4 आहेत. 3 किंवा 4 असेल. ओके, आता सुंठ साखर इतरेतर मध्ये, म्हणजे इथं आपण सुंठ आणि साखर, कारण हा इतरेतर समास आहे. सुंठ पण इम्पॉर्टंट आहे आणि साखर पण इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हे सुंठ आणि साखर झालं. कपडा लत्ता एकापेक्षा जास्त गोष्टींचा समावेश आहे. समाहार द्वंद्व समास झाला. तर कपडा लत्ता वगैरे असं येईल इथं. ओके, सप्ताह द्विगु समास आहे. इथं संख्या विशेषण आलेलं आहे ना, सप्ताह म्हणजे इथं आपण फोड कशी करणार? 7 दिवसांचा समूह. अशा प्रकारे तुम्हाला समास आयडेंटिफाय करायला किंवा जोड्या लावायला किंवा विग्रह करायला हे येतं. आणि अशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला भरपूर जर सॉल्व्ह करायची असेल तर नक्कीच तुम्ही क्वेश्चन बँकचा यूज करू शकता. त्याच्यामध्ये भरपूर असं विग्रहाचे प्रश्न आलेले आहेत आणि समासावरचे जे पण प्रश्न आहेत 2-2 मार्काचे, तेवढे तुम्ही क्वेश्चन बँक आणि PYQ चे करताल तर तुम्हाला नक्कीच हे समास सोपा जाईल. आता राजर्षी हा शब्द म्हणजे विग्रह कसा करणार? तर यामध्ये ऋषी सारखा राज असा विग्रह त्याचा येईल आणि हा समास आहे कर्मधारय समास. ओके, आता काही असे शब्द असे काही PYQ मध्ये आलेले आहेत पहा, 19, 20 आणि 22 चे जे पेपर आहेत ते. आता आपण सेमीची जी दुसरी ऍक्टिव्हिटी आहे शब्द सिद्धी म्हणू आपण. तर शब्दसिद्धीमध्ये काय आहे नेमकं? तर भाषेतील शब्द कसा तयार होतो त्याला आपण शब्दसिद्धी म्हणू, म्हणजे सिद्ध करणे म्हणजे तयार होणं, ते झालं शब्दसिद्धी. तर या इयत्तेत तुम्हाला शब्दसिद्धीचे 3 प्रकार आहेत पहा. तर उपस्वर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द. तर आता उपस्वर्ग कसा ओळखायचा किंवा प्रत्यय घटित शब्द कसा ओळखायचा किंवा अभ्यस्त शब्द कसा ओळखायचा ते आपण पाहूयात. खूप सोपी अशी ही ग्रामरची ऍक्टिव्हिटी 2 मार्कासाठी सेमीची. तर उपस्वर्गमध्ये मूळ शब्दाच्या आधी लागणाऱ्या अक्षराला किंवा शब्दाला उपस्वर्ग म्हणतो. मूळ शब्दाच्या आधी जो अक्षर लागतो त्या शब्दाला उपस्वर्ग म्हणतो. आता मूळ शब्द म्हणजे विचार आहे आणि त्याच्या आधी सु लागलं आणि सुविचार हा शब्द झाला, म्हणजे हा उपस्वर्ग मध्ये झाला. मूळ शब्द तुमचा गती आहे, त्याच्या आधी प्र हा शब्द लागलाय म्हणजे प्रगती हा शब्द झाला. शक्ती त्याच्या आधी यथा लागलाय तर ते यथाशक्ती असा शब्द झाला. समज त्याच्या आधी गैर हा शब्द लागलाय तर गैरसमज हा शब्द झाला. म्हणजे मूळ शब्दाच्या आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दाला आपण उपस्वर्ग हे म्हणू. आता प्रत्यय म्हणजे नंतर लागणं. मूळ शब्दाच्या नंतर लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना आपण प्रत्यय म्हणू. जसं की रस हा तुमचा मूळ शब्द आहे, प्लस इक झाला तर रसिक हा शब्द तयार झाला. बुद्धी प्लस मान, बुद्धिमान म्हणजे मान हा प्रत्यय लागलाय. दुकानदार, दार हा प्रत्यय लागलाय. जिथं प्रत्यय लागलाय तो प्रत्यय घटित मध्ये झाला. माणुसकी, माणुसकी हा प्रत्यय लागलाय. शेतकरी,
करी हा प्रत्यय लागलाय, तर मूळ शब्दाच्या नंतर लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना आपण प्रत्यय असं म्हणू शकतो किंवा प्रत्यय घटित शब्द हे म्हणू शकतो. लक्षात ठेवा, उपस्वर्ग मध्ये आधी लागतं, प्रत्यय मध्ये नंतर लागतं मूळ शब्दाच्या. आता अभ्यास तर सोपंच आहे. एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येतात, ओके, किंवा सार्थ निरर्थक शब्द किंवा ज्याला अर्थ आहे किंवा नाही असे शब्द एकत्र येणं, किंवा विरुद्धार्थी शब्द एकत्र येणं, किंवा शब्दांची रिपिटेशन होणं किंवा पुनरावृत्ती होणं, याला अभ्यस्त शब्द म्हणू. जसं की जवळ जवळ, पैसाच पैसा, वर खाली, बड गुटगुटीत, कडकड असे काही शब्द आहेत, ओके. तर ते शब्द आपण अभ्यस्त शब्दामध्ये टाकणार. तर हे झालं तुमचं शब्दसिद्धी. आता ह्याच्यावरून ऍक्टिव्हिटी कशी येते? आता आजन्म हा शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर आजन्म हा शब्दाचा प्रकार उपस्वर्ग घटित आहे. का? तर हा जन्म मूळ शब्द झाला आणि हा त्याला उपस्वर्ग लागलेला आहे. तर हा शब्द आजन्म असा तयार झाला. तर हा उपस्वर्ग घटित हा शब्द आहे. आता अशा प्रकारची काही कृती बोर्डामध्ये येते, की तुम्हाला चौकटीत शब्द दिले जातात हे, आणि ते तुम्हाला क्लासिफिकेशन करून लिहावं लागतं, की उपस्वर्गमध्ये काय येईल, प्रत्ययमध्ये काय येईल आणि अभ्यस्तमध्ये काय येईल. तर पहा इथं, मनोवृत्ती, वृत्ती हा तुमचा मूळ शब्द झाला आणि मनो हा आधी लागलाय म्हणजे तो उपस्वर्ग मध्ये झाला. अस्वस्थता, ओके, अस्वस्थ हा तुमचा मूळ शब्द झाला आणि ता हा त्याला प्रत्यय लागलाय म्हणून आपण ते प्रत्यय घटित मध्ये घेतला. लाल लाल, रिपिटेशन झालेलं आहे, पुनरावृत्ती झालेली आहे शब्दाची, तर अभ्यस्त मध्ये झाला. दिवसभर, दिवस हा तुमचा मूळ शब्द झाला, भर हा त्याला प्रत्यय लागलाय, तर ते झालं तुमचं प्रत्यय घटित मध्ये. कडकडाट, पहा इथं कडकडाट, ओके, तर हे पण अभ्यस्त मध्ये जाणार. पुनरावृत्ती हा उपस्वर्ग लागलेला आहे, तर ते तुमचं उपस्वर्ग मध्ये जाणार. तर अशा प्रकारे तुम्हाला शब्दांचं क्लासिफिकेशन हे करावं लागेल. उपस्वर्ग म्हणजे आधी लागणं, प्रत्यय म्हणजे नंतर, आणि अभ्यस्त मध्ये तुम्हाला रिपिटेशन, विरुद्धार्थी शब्द वगैरे, सार्थनिरर्थक शब्द वगैरे असे काही येतात. ओके, आता आपण येऊयात ऍक्टिव्हिटी तुमची इंग्लिश मीडियमची. वाक्य प्रकाराची ऍक्टिव्हिटी. तर वाक्य प्रकारामध्ये किती टाईपचे सेंटेन्स आहेत तुम्हाला? तर 4 टाईपचे सेंटेन्स आहे. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. तर आता हे वाक्य आपण कसं ओळखायचं? तर विधानार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात केवळ विधाने केली जातात ते झालं विधानार्थी वाक्य. जो भी सेंटेंस में सिंपल ऐसा स्टेटमेंट होता है वो विधान में आएगा. ज्या वाक्यात केवळ विधाने केली जातात अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हणू. म्हणजे समीर दररोज शाळेत जातो, सिंपल विधान आहे, तर हे विधानार्थी मध्ये झालं. आता ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो, क्वेश्चन पूछा जाता है, तर ते प्रश्नार्थी मध्ये झालं, की आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार, क्वेश्चन पूछा गया है, तर ते झालं क्वेश्चन म्हणजे किंवा प्रश्नार्थी वाक्यामध्ये. आता नंतर ज्या वाक्यात क्रियापदावरून आज्ञा करणं, प्रार्थना करणं, आशीर्वाद देणं, विनंती करणं, उपदेश देणं अशा गोष्टींचा बोध होतो, त्याला आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये टाकणार. आता ते कसं ओळखणार? तर आता पहा, मुलांनो शिस्त पाळा, आज्ञा केलेली आहे, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये झालं. देवा मला चांगली बुद्धी दे, प्रार्थना केलेली आहे, प्रेयर आहे, तर हे पण आज्ञार्थीमध्ये टाकायचं. तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो, कुणीतरी तुम्हाला ब्लेसिंग्स दिलंय, आशीर्वाद दिलाय, तर ते आज्ञार्थीमध्ये टाकणार. सरोज कृपया मला वही दे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, ते पण आज्ञार्थीमध्ये टाकणार. समाजाचे नेहमी भले करा, कुणीतरी तुम्हाला उपदेश दिलेला आहे, ते पण तुम्ही आज्ञार्थीमध्ये टाकणार. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि ज्या वाक्यात मनातील भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त होतात उद्गारातून, ते उद्गारार्थी वाक्य. किंवा सगळ्यात सोपं, उद्गारवाचक चिन्ह दिसलं तर तुम्ही उद्गारार्थी वाक्यामध्ये टाकणार. आहा हा किती सुंदर दृश्य, हे आनंद झाला, यातून व्यक्त झालाय आनंद. अरे रे धावताना पडला तो, शोक, ओके, म्हणजे वाईट वाटलं. शाब्बास जिंकलास तू, प्रशंसा केलेली आहे, ओके. तर यामध्ये पण तुम्हाला उद्गारार्थी ह्याच्यामध्ये टाकावं लागेल ते वाक्य. मी पक्षी झालो तर तीव्र इच्छा आहे, तर हे पण उद्गारार्थी वाक्य झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला वाक्याचे प्रकार हे आयडेंटिफाय करावे लागतात. आणि सॉरी,
विधान आणि आज्ञार्थीमध्ये थोडंसं मुलं कन्फ्यूज होतात. प्रश्नार्थी वाक्य प्रश्नचिन्ह असल्यामुळे ते ओळखू शकतात. उद्गारार्थीमध्ये पण उद्गारवाचक चिन्ह आहे त्यामुळे ते ओळखू शकतात. तर विधान आणि आज्ञार्थीमध्ये कसं ओळखायचं? विधान आहे आणि आज्ञार्थी आहे. तर तिथं जर तुम्हाला म्हणजे आयडेंटिफाय करायला जर हार्ड जात असेल तर सरळ तुम्ही क्रियापद पाहायचं. विधानमध्ये करावे असेल, आज्ञामध्ये कर असेल. ओके. उठावे असेल, आज्ञामध्ये उठ असेल. ओके. इथं बसावे असेल, इथं बस असेल. तर अशा प्रकारे थोडंसं तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल आयडेंटिफाय करायला विधान आणि आज्ञार्थी दोन्ही तुम्हाला सेंटेन्स सेम वाटत असतील, तर यामध्ये करावे, उठावे, बसावे असं असेल तर ते सिंपल विधान असेल पहा आणि उठ, कर, बस, चल असं जर असेल क्रियापद तर ते तुम्ही आज्ञार्थीमध्ये टाकणार. ही एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर विधान आणि आज्ञार्थी हे वाक्य तुम्हाला आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. आता कृती कशी आहे पहा इथं असं विचारलं जातं की शाल आणि शालीनता यांचा संबंध काय? तर हे प्रश्नार्थी वाक्य झालं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. सोडा म्हटलंय तर हे विधानमध्ये झालं बाळांनो. ओके. सोडावे असतं ना, सोडावे असतं तर हे सॉरी विधान नाही हे आज्ञामध्ये झालं. एक मिनिट. तर तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा तर हे आज्ञार्थी वाक्य झालं. ओके. आणि जर सोडावे असतं तर आपण लिहिलं असतं ते विधानमध्ये. तर असं क्रियापदावरून तुम्ही पण आयडेंटिफाय करू शकता. अब्दुल शाळेत आला. सिंपल स्टेटमेंट आहे, विधानार्थी वाक्य आहे. किती प्रचंड कार्बन चिटकलं असतं आपल्या पायांना हे उद्गारवाचक चिन्ह दिसलं. उद्गारार्थी वाक्य म्हणून लिहावं लागेल लगेच. ओके. त्यांना मी कसा विसरू शकेन? प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य. तर अशा प्रकारची काही कृती तुम्हाला वाक्य प्रकार ओळखा म्हणून येते. आता नंतर जे इंग्लिश मीडियम साठीच आहे वाक्य रूपांतर. आता यामध्ये विधान, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी हे तर आहेच तुम्हाला रूपांतरसाठी. पण होकार आणि नकार. होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य पण हे दोन तुम्हाला वाक्य रूपांतर मध्ये ऍड झालेले आहेत. तर खूप सोपं आहे. कसं तुम्हाला करायचं आहे? वाक्याचा अर्थ न बदलता पहा मीनिंग चेंज नाही झाला पाहिजे. वाक्याचा अर्थ न बदलता एका वाक्य प्रकारातून दुसऱ्या वाक्य प्रकारात रूपांतर करणं ह्याला आपण वाक्य रूपांतर असं म्हणू. आता पुढे एकच सेंटेन्स आहे तुम्हाला चारही प्रकारात दाखवलेले पहा. आता हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. सिंपल विधानार्थी वाक्य. आता हेच तुम्ही प्रश्नार्थीमध्ये कसं करणार? हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे की नाही? आपण म्हणतो ना आता कुणाचं हस्ताक्षर चांगलं असेल तर आपण मैत्रिणीला म्हणतो किती सुंदर हस्ताक्षर आहे की नाही? तर ह्याचा मिनिंग तेच झालं की हे हस्ताक्षर सुंदर आहे. उद्गारार्थीमध्ये किती सुंदर आहे हे हस्ताक्षर आणि म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे. पण मिनिंग तेच झाला की हस्ताक्षर सुंदर आहे. आज्ञार्थीमध्ये हस्ताक्षर सुंदर काढ किंवा काढा ह्याचा पण मिनिंग तोच झाला. म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता एका वाक्य प्रकारातून दुसऱ्या वाक्य प्रकारात बदल करणं म्हणजे वाक्य रूपांतर झालं पहा. ओके. आता नंतर ज्या वाक्यात होकार दर्शवलेला असतो त्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणून. जहां पे हमें पॉजिटिव दिख रहा है असर्टिव सेंटेंस हम कहेंगे. ज्या वाक्यात होकार आहे तो होकारार्थी वाक्य आणि सिंपल ज्या वाक्यात नकार आहे त्याला नकारार्थी वाक्य म्हणतो. पण इथं पण आपला मिनिंग चेंज झाला नाही पाहिजे. आता इथं पहा समिधा धीट मुलगी आहे, होकार आहे की नाही? आणि समिधा भित्री मुलगी नाही, हे नकार आहे. नाही म्हणजे नकार झाला, पण याचा मिनिंग पण चेंज झाला नाही. झालं ते निगेटिव्ह पण मिनिंग चेंज नाही झाला. कसा? तर धीटचं आपण अपोजिट वर्ड भित्री केलं आणि क्रियापद चेंज केलं. आहेच नाही, नाहीच आहे. म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये अपोजिट वर्ड्स आणि क्रियापद हा चेंज करावा लागतो. मिनिंग चेंज होत नाही मग. आता पहा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करणं याला पण आपण वाक्य रूपांतर म्हणू. ओके. जेव्हा होकारार्थीचं नकारार्थी दोन्ही वाक्याच्या अर्थामध्ये बदल करू नये हे लक्षात ठेवा. बदल आपल्याला करायचं नाही. वाक्य रूपांतर मध्ये वाक्यामध्ये तुमच्या बदल झाला म्हणजे नाही झाला पाहिजे. आता भारताचा विजय झाला, भारताचा पराजय झाला नाही असं करणार आपण. तर विजयचा आपण काय केलं? पराजय केला आणि क्रियापद चेंज केलं.
कोणाचेही वाईट चिंतू नये, सर्वांचे भले चिंतावे. वाईट आणि भले हे अपोजिट वर्ड आणि क्रियापद इथं चेंज केलंय. आता होकारार्थीचे नकारार्थी जेव्हा आपण करतो तर तेव्हा विरुद्ध शब्द वापरा, विरुद्धार्थी शब्द वापरा. विजय आणि पराजय. ओके, इथं विजय आणि पराजय. तर म्हणजे इतर वाक्य रूपांतर पण होतं आणि बदल पण होत नाही. आता होकारार्थी क्रियापदाचे नकारार्थी करा. ओके, जे क्रियापद आहे आहेच नाही करा आणि नाहीच आहे करा. तर अशा प्रकारे मिनिंग चेंज न होता वाक्य रूपांतर करणं हे वाक्य रूपांतरचं लक्षात ठेवा. आता कशी ऍक्टिव्हिटी येते? सर्वांनी रांगेत उभे राहा हे आज्ञार्थी वाक्य आहे. विधान काय करणार आपण? सर्वांनी रांगेत उभे राहावे. तर हे झालं, आपण विधान केलं. क्रियापद चेंज करावं लागलं आपल्याला. राहा म्हणजे कुणीतरी तुम्हाला सांगितलंय आणि ह्याचं विधान करायचं म्हटलं की सिंपल, की सर्वांनी रांगेत उभे राहावे. आता ती उंच आहे तर नकार कसं करणार? ती बुटकी नाही, म्हणजेच ती उंच आहे. मिनिंग चेंज झाला नाही, फक्त उंचचं अपोजिट वर्ड आपण बुटकी घेतलं आणि क्रियापद आहेच्या तिथं आपण नाही केलं. तर अशा प्रकारे तुम्ही वाक्य रूपांतर करू शकता. आमची परिस्थिती अनुकूल नव्हती हे नकारार्थी आहे, तर आपण काय करणार इथं? आमची परिस्थिती, अनुकूलचा विरुद्धार्थी शब्द प्रतिकूल होती. नव्हतीचं होती केलं आणि अनुकूलचं विरुद्धार्थी प्रतिकूल, म्हणजे अनुकूल नव्हती म्हणजे चांगली नव्हती. ओके, तर प्रतिकूल होती म्हणजेच चांगली नव्हती असं झालं. पांढरा रंग कोणाला आवडत नाही? सिंपल काय करणार? विधान पांढरा रंग सर्वांना आवडतो. हे सिंपल आपलं विधान झालं. तर अशा प्रकारे तुम्ही वाक्य रूपांतर हे करू शकता. वाक्य प्रकारामध्ये विधान, प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारार्थी आहे. वाक्य रूपांतर मध्ये तुम्हाला 2 ऍड झालेले आहेत, होकारार्थी आणि नकारार्थी. तर अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी काही तुमच्या बोर्डामध्येही येते. आता नंतर जे तुमचं 4 मार्काचा येतो ते वाक्यप्रचार येतं. वाक्यप्रचार तुम्हाला कसं करायचंय? वाक्यप्रचार म्हणजे नेमकं काय? तर भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह असे असतात की त्याचा आपल्याला नेहमीचा प्रचलित अर्थ आपल्याला लावता येत नाही. त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो. त्याला आपण वाक्यप्रचार म्हणू. आता ते कसं? डोळे मिटणे, डोळे झाकणे. ओके, आता हे झालं. पण याचा वेगळा अर्थ म्हणजे मरणे पण होतो. हो की नाही? आता कान पिळणे. आता कान हा अवयव आहे, तो पिळलो म्हणजे पिळतो आपण म्हणतो, तर ते असं म्हणतो आपण. पण त्याचा अर्थ काय आहे? कान पिळण्याचा मेन अर्थ काय आहे? शिक्षा करणं. ओके, तर भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह असे असतात की ज्याचा आपल्याला शब्दशः अर्थ लावायचा नसतो, वेगळा अर्थ त्याच्यातून निघतो. ओके, जसं की क्यू येणे, दया येणे, कानोसा घेणे, अंदाज घेणे, शहानिशा करणे, नीट चौकशी करणे. तर वाक्यप्रचार तुम्ही म्हणणार मॅम खूप सारे आहेत, तर ते आपण कसं लक्षात ठेवायचं किंवा कसं आपण करायचं? तर वाक्यप्रचार हे मोस्टली रिपीट होतात PYQचे. तर तुम्हाला काय करायचं आहे? जे पण 19 पासून जे 26 पर्यंत ज्या BYQ आहेत किंवा जे क्वेश्चन पेपर आहेत 25 पर्यंतचे, ते सगळे वाक्यप्रचार बाय हार्ट लर्न करायचे आहे. तर 4 येतात पेपरमध्ये. तर 4 मधले तुम्हाला 2 कंपल्सरी, हे 4 मधले तुम्हाला 2 कंपल्सरी असतात. ओके, तर ते मोस्टली रिपीट हे होतात. तर अशा प्रकारे आपण ग्रामरची ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहेत आणि असंच काही नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.